नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणाच्या नंतर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला होता। या प्रकरणामधला जो आरोपी आहे भीमराव कांबळे याने हे सगळं जे काही केलेलं होतं ते अगदी प्लॅनिंगनी केलेलं होतं। फुल प्रूफ प्लॅन त्याने केलेला होता। सुरुवातीपासूनच त्याची या चिमुकलीवरती नजर होती आणि तिला कसं बोलवायचं, तिला कुठे घेऊन जायचं, काय करायचं हे सगळं काही त्याने डोक्यात आधीच ठरवलेलं होतं। बरं, हे सगळं करत असताना आपल्याला कोणी पाहणार नाही याची त्याने दक्षता सुद्धा घेतलेली होती। अशा वेळेत त्याने हे सगळं केलेलं होतं ज्या वेळेत थोडीशी वर्दळ गावातली कमी असते। मात्र तरी सुद्धा या प्रकरणामधली सगळ्यात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे ती म्हणजे या प्रकरणामध्ये आरोपी भीमराव कांबळे याला सुटण्यासाठीचे किंवा शिक्षा कमी होण्यासाठीचे सर्व दरवाजे आता बंद झालेले आहेत। कारण या संपूर्ण प्रकरणामध्ये एक प्रत्यक्षदर्शी मिळालेला आहे ज्या प्रत्यक्षदर्शींनी या सगळ्या प्रकरणामध्ये खूप महत्त्वाच्या घडामोडी या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेल्या आहेत। नेमका आतापर्यंतच्या तपासात काय काय समोर आलंय, हे प्रत्यक्षदर्शी कोण आहेत आणि त्यांनी काय पाहिलंय, सगळं काही जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। आरोपी भीमराव कांबळे याची पोलीस कोठडी आज संपणार होती, त्यामुळे आज त्याला पुन्हा एकदा न्यायालयाच्या समोर हजर केलं गेलं होतं। त्यावेळेस युक्तिवाद सुद्धा कोर्टात फारसा काही झालेला नाहीये। मात्र या सगळ्याच्या नंतर आता त्याला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। याचाच अर्थ काय की त्याचा पोलीस कोठडीमधला मुक्काम हा आणखी जास्त वाढलेला आहे। दुसरीकडे या प्रकरणामध्ये अतिशय महत्त्वाची घडामोड अशी की आतापर्यंत 15 दिवसांचा वेळ मागितलेला होता पोलीस अधिकाऱ्यांनी आणि या 15 दिवसांमध्ये ते संपूर्ण तपास करणार होते, चार्जशीट दाखल करणार होते आणि अगदी चार्जशीट दाखल करायच्या 2-3 दिवस आधीच या सगळ्याच पोलीस अधिकाऱ्यांना अतिशय महत्त्वाची माहिती मिळालेली आहे किंवा प्रत्यक्षदर्शी सापडलेत। मुळात या प्रकरणामध्ये गावातल्या 15 ते 20 नागरिकांची साक्ष घेतलेली होती, जबाब घेतलेले होते। त्यांनी आतापर्यंत या आरोपीच्या बाबतीत काय काय पाहिलंय, काय ऑब्झर्व केलंय हे सगळं काही जाणून घेतलेलं होतं। मात्र आता पहिल्यांदाच या प्रकरणामध्ये एक प्रत्यक्षदर्शी सापडलाय ज्या प्रत्यक्षदर्शीनं याच आरोपीला, या चिमुकलीला गोठ्याकडे नेताना पाहिलेलं होतं। आतापर्यंत असा प्रत्यक्षदर्शी कुणी भेटलेला नव्हता की ज्यानं स्वतःच्या डोळ्यांनी हे सगळं पाहिलंय। मात्र आता असा प्रत्यक्षदर्शी मिळालाय की ज्यानं हे सगळं स्वतः पाहिलेलं आहे। या नराधमाने जेव्हा या चिमुकलीला सोबत घेतलं, तुला वासरू दाखवतं असं म्हटलं आणि तिला गोठ्याकडे तो घेऊन चाललेला होता, तोपर्यंतचा हा संपूर्ण सीन जो काही आहे तो एका व्यक्तीनं पाहिलेला आहे, ग्रामस्थ आहे आणि त्यानं त्याविषयीची साक्ष सुद्धा दिलेली आहे आणि हाच साक्षीदार या प्रकरणामध्ये अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे। या साक्षीदारामुळे आरोपी भीमराव कांबळे याला फाशीपर्यंत पोहोचवण्यासाठीचे सगळे प्रयत्न जे आहेत ते यशस्वी होऊ शकतात आणि हे अतिशय महत्त्वाचं होतं की असा एखादा आय विटनेस सापडणं आणि अर्थात आता तो आय विटनेस सापडल्यामुळे या प्रकरणाला तपासाला वेग आलेला आहे आणि लवकरात लवकर चार्जशीट दाखल करण्याच्या सगळ्याच प्रक्रिया जी आहे ती सुरू असलेली पाहायला मिळते। दुसरीकडे या प्रकरणात जर आपण पाहायला गेलो तर 15 दिवसांमध्ये आम्ही चार्जशीट दाखल करू असं पोलिसांनी सांगितलेलं होतं। हे प्रकरण होऊन आता 12 दिवस उलटलेले आहेत। खरं तर या पीडित चिमुकलीचे जे कुटुंबीय आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना केवळ 11 दिवसांची वेळ त्यांच्याकडे मागितलेली होती आणि त्यांना सांगितलेलं होतं की आम्ही 11 दिवसांमध्ये काहीही झालं तरी चार्जशीट दाखल करू। म्हणजेच काय तर काल ही चार्जशीट दाखल होणं अपेक्षित होतं। कालपर्यंत सुद्धा ही चार्जशीट दाखल झाली नाही, आजही दाखल झालेली नाही आतापर्यंत तरी। याचाच अर्थ पुढचे आणखी 1-2 दिवस जे मागून घेतलेले होते म्हणजे 15 दिवस, तो 15 दिवसांचा टाइम स्पॅन पूर्ण घेतला जाईल पोलिसांकडून। कुठलीही घाईगडबड केली जाणार नाही। मात्र जेव्हा चार्जशीट दाखल होईल ही केस अशा पद्धतीनं स्टँड केली जाईल, एवढे साक्षीदार आणि इतके सगळे पुरावे या सगळ्यामध्ये मांडले जातील की या प्रकरणामध्ये तातडीनं निकालाच्या दृष्टिकोनातून पुढची कायदेशीर प्रक्रिया केली जाऊ शकते असं एकंदरीत प्लॅनिंग असलेलं पाहायला मिळतंय। त्यामुळे आता प्रत्यक्षदर्शी सापडलेला आहे, आरोपीच्या विरोधात पूर्वीचे पुरावे सगळेच आहेत, सीसीटीव्ही फुटेजेस आहेत, सगळं काही आहे। आता केवळ चार्जशीट दाखल होणं आहे आणि चार्जशीट दाखल झाल्याच्या नंतर त्यामध्ये नेमकं काय काय मांडलं जातंय हेही पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि तिथून पुढचा कायदेशीर लढा कशा पद्धतीने लढला जातोय हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। तुर्तास तरी या प्रकरणामध्ये 2 दिवसांची पोलीस कोठडी मिळालेली आहे या आरोपीला। म्हणजेच काय तर 14 तारखेला त्याला पुन्हा एकदा न्यायालयाच्या समोर हजर केलं जाईल आणि कदाचित त्याच वेळेस चार्जशीट सुद्धा दाखल होण्याची शक्यता वर्तवली जाते। अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी। आपला महाराष्ट्र, आपली बातमी। तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ॲक्टिवेटेड फायर सपरेशन डिव्हाइस। यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ॲक्टिवेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण। बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट।